साखरीनाटे परिसरात उघड्यावर टाकलेला तांदूळ खाल्ल्याने 2 गुरांचा मृत्यू. लाखोंच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल. राजापूर तालुक्यातील साखरीनाटे परिसरात उघड्यावर टाकण्यात आलेला तांदूळ खाल्ल्याने 2 पाळीव गुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य 4 गुरांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने शेकडो किलो तांदूळ उघड्यावर फेकून दिल्याने ही भीषण घटना घडली असून यामुळे संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. हा तांदूळ नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने उघड्यावर टाकला याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. मात्र या प्रकारामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित विभागाकडून या प्रकरणाची तातडीने दखल घेतली जात नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हक्काची जनावरे गमावल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले असून प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. उघड्यावर विषारी ठरलेला हा तांदूळ टाकणाऱ्या प्रवृत्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता साखरीनाटे परिसरातील ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. आपण बघू शकता इथे मोठ्या प्रमाणामध्ये तांदळाच्या गोणी पडलेल्या आहेत. संपूर्ण चिरेखन तांदळाने भरलेली आहे. गुरं दगावली. हे असं अस्तव्यस्त आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हे तांदूळ टाकण्याचं कारण मला दाट संशय आहे. जो शाळेमध्ये तांदूळ उडतो तो विकला गेला नाही. परवाच असं मॅटर झालं 2-3 महिन्यापूर्वी. पोषणावर पकडला गेला. याने कोणी जे काय तांदूळ टाकले आहेत विषारी आहेत किंवा कुठले आहेत याचं शासनाने आणि पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन संबंधितांवरती कठोरात कठोर कारवाई करावी. कारण इथे एका शेतकऱ्याची गुरं दगावली आहेत. त्याला आर्थिक नुकसान सहन करावं लागलेलं आहे आणि त्याची अजून गुरं 2 ही अत्यावश्यक याच्यामध्ये आहेत. तर त्याचा पंचनामा करून तातडीने त्याच्यावरती शासनाने कारवाई करावी. पोलिसांनी कारवाई करावी. गुरांचे डॉक्टर आहेत, पशुवैद्यकीय लोकांनी तातडीने जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाने याची तातडीने दखल घेण्यात यावी हीच मी शासनाकडे मागणी करतो. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ग्रामीण वार्ता या न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.